ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या। केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून ठाणे महानगरपालिकेला गेल्या 3 वर्षात कर्ज आणि विशेष अनुदान स्वरूपात मंजूर झालेल्या 6,000 कोटींपैकी 3,900 कोटी रुपयांच्या कामांचा निधीने खर्च झाला। मात्र प्रत्यक्षात ठाणेकरांना अजूनही प्राथमिक सुविधा देखील मिळवताना संघर्ष करावा लागतो। या पार्श्वभूमीवर 3,900 कोटी रुपयांचा निधी नक्की कुठे खर्च झाला, त्यातून कोणती विकास कामं झाली याची उच्चस्तरीय चौकशी करावी अशी मागणी भाजपचे माजी गटनेते नारायण पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे। ठाणे महानगरपालिकेला 2022 पासून राज्य शासनाच्या माध्यमातून सुमारे 6,000 कोटी रुपये मंजूर करण्यात आले। त्यापैकी 3,500 कोटी रुपये महापालिकेच्या तिजोरीत जमा देखील झाले। त्याचबरोबर राज्य सरकारच्या माध्यमातून क्लस्टर प्रकल्पांसाठी विशेष अनुदान म्हणून 149 कोटी आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून 213 कोटी रुपयांचं बिनव्याजी कर्ज असं साधारणपणे 3,900 कोटी रुपये उपलब्ध झाले। त्याआधी स्मार्ट सिटीच्या माध्यमातून देखील केंद्र आणि राज्य सरकारकडून शहरातील विविध प्रकल्पांसाठी निधी दिला गेला। सुमारे 4,000 कोटी रुपयांच्या खर्चानंतर ठाणे शहरातील रस्ते, पाणीपुरवठा आणि इतर सुविधांबाबत आमूलाग्र बदलाची अपेक्षा होती, परंतु दुर्दैवाने शहरातील बजबजपुरीत वाढत झाली आहे। वाहतूक कोंडी, तीव्र पाणी टंचाई आणि वाढत्या प्रदूषणाच्या समस्येने ठाणेकर नागरिक अक्षरशः ग्रस्त आहेत। त्यामुळे हे पैसे नेमके गेले कुठे, खर्च झाला कुठे, कामं दाखवा, अशा प्रकारची मागणी श्री नारायण पवार यांनी पत्राद्वारे केली आहे। बेरोजगार तरुणांची रोजगार देण्याच्या आमिषाने बोगस ॲपच्या माध्यमातून होणारी फसवणूक ही अतिशय गंभीर बाब असून या संदर्भात दाखल होणाऱ्या तक्रारींची पोलिसांकडून तातडीने दखल घेण्यात यावी। तसंच या संदर्भात येत्या 15 दिवसात अतिरिक्त मुख्य सचिव गृह यांच्याकडे बैठक घेण्यात यावी असे निर्देश महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी दिले। लक्ष्मीपूजनाच्या शुभ मुहूर्तावर वुमन ऑफ इम्पॅक्ट या संकेतस्थळाचं उद्घाटन महाराष्ट्राच्या पहिल्या महिला चीफ सेक्रेटरी सौ सुजाता सोनक यांच्या हस्ते करण्यात आलं। RAC मीडियाच्या सौ रचना लचके बागवे यांच्या संकल्पनेतून तयार झालेले हे संकेतस्थळ विविध क्षेत्रातील महिलांना आणि प्रभावशाली लोकांना एकत्र करून समाजासाठी एक भरीव काम करण्याचा प्रयत्न करणारी संस्था आहे। तसंच वुमन ऑफ इम्पॅक्ट 2025 हा कार्यक्रम NSE अर्थात नॅशनल स्टॉक एक्सचेंज येथे 12 डिसेंबरला आयोजित करण्यात आला आहे। विविध क्षेत्रातील मान्यवर महिलांचा सन्मान या ठिकाणी करण्यात येणार असल्याची माहिती रचना लचके बागवे यांनी दिली। वुमन ऑफ इम्पॅक्टच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणासाठी भरीव प्रयत्न केले जातील। महिला उद्योजकांना कर्ज उपलब्ध करून दिले जाईल। त्याचप्रमाणे प्रसूतीनंतर महिलांना नोकरी उपलब्ध करून देण्यापर्यंतचे विविध उपक्रम या माध्यमातून राबवले जातील अशी माहिती या निमित्ताने देण्यात आली आहे। भवानी ज्वेलर्स ठाणे, पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम। प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे, नक्की भेट द्या। CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन। सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे। तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही। सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे। मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे। या अंतर्गत जंगम मालमत्ता,
टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. ठाणे शहराचं नागरीकरण झपाट्याने होत असून वाढती लोकसंख्या लक्षात घेता नागरिकांना पुरेशा सोयीसुविधा देण्यात याव्यात यासाठी महापालिकेने नवीन प्रशासकीय भवन उभारण्याचं काम सुरू केलं आहे. सदर प्रशासकीय इमारत वर्तनगर येथील रेमंड कंपनीच्या परिसरात उभारण्यात येणार असून या इमारतीच्या कामाचा आढावा घेण्यासाठी आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये प्राथमिक कामं वेगाने करण्याच्या सूचना देण्यात आल्या. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त श्री संदीप माळवी, प्रशांत रोडे, त्याचप्रमाणे नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा आदी उपस्थित होते. महानगरपालिकेच्या अस्तित्वातील प्रशासकीय भवन हे आता कमी पडत आहे. ही गरज लक्षात घेऊन रेमंड कंपनीच्या जागेत 32 मजली इमारत उभारण्यात येणार असून या इमारतीच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. या संदर्भात आयुक्तांनी सर्व संबंधित विभागाचा आढावा घेतला. या जागेतील बहुतांश झाडं बाधित होत असून ती नष्ट न करता त्यांचं नवीन जागेत पुनर्रोपण करावं अशा प्रकारच्या सूचना देखील आयुक्तांनी दिल्या आहेत. ठाणे शहरातील उपवन परिसरामध्ये परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून 51 फुटांची अत्यंत भव्य अशा प्रकारची श्री विठ्ठलाची मूर्ती साकारण्यात आली आहे. या मूर्तीचा अनावरण सोहळा उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते 31 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 7 वाजता संपन्न होणार आहे. यावेळी श्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विठ्ठलाची विधिवत पूजा होईल, फटाक्यांची आतषबाजी केली जाईल. तत्पश्चात सुप्रसिद्ध समाज प्रबोधनकार हरिभक्तपरायण निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्या हरिकीर्तनाचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला आहे. येऊरच्या डोंगर रांगा, हिरवगार सौंदर्य, स्वच्छ पायवाटा, बसण्याची सोय, अलीकडे सुरू करण्यात आलेला लेझर शो, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घाट, त्यानंतर असा 51 फूट उंच भव्य विठ्ठल मूर्तीचा देखावा या ठिकाणाच्या आकर्षणात अधिक भर घालेल असं या निमित्ताने श्री प्रताप सरनाईक यांनी म्हटलं आहे. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे, तेव्हा आपल्या समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, शॉप नंबर 16, खाटन रोड, ठाणे पश्चिम, दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.